जिल्हा परिषदेचे मागील काहीच कामं झाली नाहीत. मागील 7 वर्ष झाले आता जवळजवळ काय या भागात कामं झाली नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीकडून. फक्त काय प्रत्येकानं आपलंच गाव बघायचं, उत्तर भाग किंवा आपलं एरिया कोणीच बघितला नाही. 72 सालाचं आश्वासन दिलं होतं शरद पवारांनी, पण ते सक्सेसफुल नाही करता आले त्यांना. 72 साला दुष्काळच होता, त्या दुष्काळात त्यांनी सांगितलं पुढल्या वर्षी बटन दाबायचं, पण नाही दाबता यार. आपलं नाव नाही ठेवायचं कुणाला. आता इथून पुढं विकास करणारा मला असं वाटतं की मागचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे मोठ्या गावातले होते. त्यांनी मोठ्या गावात बऱ्यापैकी विकास केला, पण छोट्या मोठ्या गावातल्या फक्त ग्राह्य धरलं आणि कामाचं तसं काही लक्ष दिलं नाही. अमित चव्हाणांचा चेहरा आमच्या म्हणजे नजरेत आहे. ते पद आल्यानंतर आमचं गाव जास्तीत जास्त सुधारवतील असं मला वाटतंय आणि वरनं त्यांचं पूर्ण आपल्या भागातील गावही सुधारतील ते आल्यावर. भाजपच्या अमितराव चव्हाण त्यांची जर उमेदवारी झालीच तर आम्ही 100% त्यांचंच काम करणार आहे. आता आमच्या गावाला 5 वर्षापूर्वी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेली एक व्यक्ती ती कोणत्याही पदावर कोणत्याही कशा ह्याच्यावर नसताना त्यांनी आमच्या गावाला एक ताकद दिली. पण एक अमित चव्हाण असावा. महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाचताना दिसून येत आहे. आज आपण पोहोचलो आहोत अशा संवेदनशील जिल्हा परिषद गटामध्ये, म्हणजे उत्तर कोरेगाव तालुक्यातील या पिंपोडे जिल्हा परिषद गटामध्ये. आणि काय इथली वाटचाल आहे, कशा पद्धतीनं राजकीय वातावरण तापलंय आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या लागलेल्या आहेत, पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत, या गटाचं वातावरण कसं आहे आणि येणारा जिल्हा परिषद सदस्य सर्कलवाडीला कसा असावा या इथल्या ग्रामस्थांना आपण जाणून घेऊ. काय सांगाल? नमस्कार. काय वाटतंय, गेल्या पंचवार्षिकच्या जिल्हा परिषद सदस्यांनी इथली कामं केली का काय वाटतंय तुम्हाला की इथला उत्तर कोरेगाव तालुक्याचा भाग म्हणलं तर पाण्यापासून कायम वंचित आणि पाण्यावरतीच राजकारण केलं जातं? थोडक्यात काय मत व्यक्त कराल आपण? इथे सर्कलवाडी ग्रामपंचायतीचा पाया हा भारतीय जनता पार्टीने रोवलेला आहे. अमित चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सर्कलवाडी ग्रामपंचायत प्रथम उत्तर कोरेगावमध्ये पहिली भाजप ग्रामपंचायत निवडून आणलेली आहे. अमित चव्हाण साहेबांचे वर म्हणजे मोदी साहेबांपासून डॉक्टर कराड भागवत यांचे शिवसहाय्यक होते, त्यामुळे त्यांनी भागात विविध विकास कामावर जोर लावला. आता ते आपल्या स्थानिक लोकांना ते लोकप्रतिनिधी होण्याची गरज आहे. आणखीन गेल्या पंचवार्षिकच्या म्हणजे जिल्हा परिषद सदस्यांनी ही कामं केली नाहीत का? तेव्हा अमित चव्हाणांना आपलं दुजोरा आहे. काय सांगाल थोडक्यात? जिल्हा परिषदेचे मागील काहीच कामं झाली नाहीत. मागील 7 वर्ष झाले आता जवळजवळ काय या भागात कामं झाली नाहीत जिल्हा परिषद पंचायत समितीकडून. फक्त काय प्रत्येकानं आपलंच गाव बघायचं, उत्तर भाग किंवा आपलं एरिया कोणीच बघितला नाही. म्हणजे पूर्ण जिल्हा परिषद गट कोणी बघितला नाही. बाबा काय सांगाल की यांनी सांगितल्याप्रमाणे की मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी आपलंच गाव बघितलं आणि ह्या पूर्ण गटाला वंचित ठेवलं? काय मत करा? यांनी सांगितलं की अमित चव्हाण हे उमदा आहे आणि यांना इथं उमेदवारी मिळावी असा यांचा आग्रह. काय सांगाल तुम्ही? नाही, अमित चव्हाणाबद्दल कामच आहे अमित चव्हाणांचं चांगलं. आणि पंचायतीचं भारतीय जनता पार्टीची आहे ना, त्यामुळे त्यांना ओघानं ते काम चांगलं करतात अमित चव्हाण सुद्धा. असा विषय हा चांगला आहे. म्हणजे माणसात मिसळणं, माणसाचं ऐकून घेणं हे सगळी व्यवस्थितपणा आहे त्यांच्याकडे सगळा, असा विषय. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही वयस्कर आहे, कितीतरी पावसाळा तुम्ही पाहिलेले आहेत, राजकारण जवळून पाहिलेलं आहे. या उत्तर कोरेगाव तालुक्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात पाण्याभोवती फिरताना दिसून येतं. कायम निवडणुका आल्या की पाणी हे पेटताना दिसतं. काय सांगाल थोडक्यात याबाबत? इथं कसं होता, पाण्याची फार गरज आहे, पाण्याचं काम होणं गरजेचं आहे. त्यामुळं चांगला जिल्हा परिषद उमेदवार निवडून देणं अमित चव्हाणासारखा गरजेचं आहे. अमित चव्हाण सारखा काय वाटतं तुम्हाला? अमित चव्हाण हे सगळं पाण्याचं किंवा अजून युवकांच्या हाताला रोजगार मिळवण्याचं काम करून देतील असं तुम्हाला ठाम वाटतंय? वाटतंय ना. त्यांनी आता सॅलरी बँक घेतली बा आमच्या भागातल्या कामाला आहे, गाव्यात काम चांगलं आहे त्यांचं, त्यामुळे सगळं काम होईल त्यांच्याकडून. मुख्यमंत्रीपणे संबंधित मग त्यांच्या अमित चव्हाणांची. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याला ते तारतील असं वाटतं? बरोबर आहे. नमस्कार. तुम्ही काय सांगाल की यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांच्याच गावापुरतं राजकारण केलं आणि आमच्याकडं डोकूनही पाहिलं ना, असा यांचा एक आरोप आहे. काय वाटतंय तुम्हाला, येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? थोडक्यात काय सांगाल?
मला असं वाटतं की मागचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे मोठ्या गावातले होते. त्यांनी मोठ्या गावात बऱ्यापैकी विकास केला, पण छोट्या मोठ्या गावातनं फक्त ग्राह्य धरलं आणि कामाचं तसं काही लक्ष दिलं नाही. आणि आता आम्हाला फक्त आम्ही भाजपच्या अमितराव चव्हाण यांची जर उमेदवारी झालीच तर आम्ही 100% त्यांचंच काम करणार आहे. आता आमच्या गावाला 5 वर्षापूर्वी त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेली एक व्यक्ती, ती कोणत्याही पदावर कोणत्याही ह्याच्यावर नसताना त्यांनी आमच्या गावाला एक ताकद दिली. आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद देऊन आमच्या गावाला एक छोटंसं गाव आहे ना, पाण्याचं आम्हाला काम रणजितदादांच्या माध्यमातून अमितरावनी पुढे लागून त्यांच्या पाठीमागे लागून आम्हाला ते पूर्ण करून दिलं. कुठलं काम होतं की ते रणजितदादांच्या मागे लागले आणि तुमचं अमित चव्हाण यांनी काम करून दिलं? आमचं काम असं केलं की वसना सिंचन योजनेतून आमचं गाव चुकलेलं होतं. म्हणजे आमच्या गावाच्या खालून लाईन गेल्यामुळे गावाचा बराचसा भाग वरती राहत होता आणि तो पाण्याखाली येत नव्हता. पण त्यासाठी आम्हाला गावाच्या वरून पाणी जाणं ही गावाची गरज होती. सर्व शेतकरी आमच्याकडे सर्व बऱ्यापैकी स्ट्रॉबेरी बागेदार जास्तीत जास्त आहेत आणि स्ट्रॉबेरीसाठी पाण्याची गरज असते. लाखोची उलाढाल होती, पण पाण्यासाठी आमची बरीचशी 1 महिन्या 2 महिन्यासाठी पिकं जातात. तर ते अमितराव चव्हाण यांनी दादांच्या सतत पाठीमागे लागून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्हाला एक छोटी 4 इंची लाईन आमच्या तालुक्यात करून दिली. आणि त्यांनी आमच्या इथे काही नसताना, आम्हाला राजकीय काय नसताना पंचायतीची निवडणूक ज्यावेळेला झाली त्यावेळेला अमितराव आम्हाला इथे येऊन सांगितलं होतं की तुमच्या पाण्याची समस्या मी मिटवू, एक शब्द दिला होता. आणि त्यावेळेला आमच्या गावाला इथं आम्ही श्रीकांत भारती यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत भारती यांनी सांगितलं होतं की मी आज दिलेला शब्द तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करून देणारच. आणि तो शब्द आम्हाला फुल नाही फुलाच्या पाकळी छोटंसं का होईना आम्हाला आमच्या गावापुरतं तरी काम करून दिलं. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील अमित चव्हाणांनी हे काम करून दिलं, त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून अमित चव्हाण हेच पाहिजेत असं वाटतंय तुम्हाला? हा, आणि अमित चव्हाणांचं सर्वांना सामावून घेणारे, विरोधक असू आपला असू हे कधी ते बघत नाहीत. आणि त्यांचं सर्वांना बरोबर घेऊन, लहान थोर सर्वांना बरोबर घेऊन असणारा कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला त्यांना थोडंसं त्यांना तिकीट मिळावी आणि त्यांनाच ताकद मिळावी आम्हाला असं वाटतं. बाबा यांनी सांगितलं की सर्कलवाडीला मोठा जो पाण्याचा प्रश्न आहे विद्यमान किंवा मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मिटवला नाही, परंतु कोणतंही पद नसताना अमित चव्हाण यांनी हा पाण्याचा प्रश्न मिटवला. काय वाटतंय तुम्हाला, जिल्हा परिषद सदस्य कोण असावं आणि त्यांनी काम काय करावं या गटामध्ये? त्यांचं कामच चांगलं आहे. कुणाचं? अमित चव्हाण यांचं. त्यांनी अनेक रस्त्याची ह्याची म्हणजे सुधारण्याच्या ह्याच्यात येते, त्याच्यामुळं त्यांचं काम चांगलं आहे. आपण युवक आहे, काय सांगाल तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला, खंत काय आहे की उत्तर कोरेगाव तालुक्यात कायम पाण्याभोवती राजकारण फिरतं, युवकांच्या हातालाही काम पाहिजे परंतु तसं काय होताना दिसून येत नाही. काय वाटतं तुम्हाला, आगामी जिल्हा परिषद सदस्य कोण असावा, काय वाटतं युवक म्हणून? अमित चव्हाणांचा चेहरा आमच्या म्हणजे नजरेत आहे, कारण की अमित चव्हाणांचं काम बघता ज्यांनी आमच्या गावाला त्यांनी जसं सहकार्य केलेलं आहे बऱ्यापैकी ते अत्यंत म्हणजे आघाडीचे म्हणजे असे कार्यकर्ते असून एकदम चांगलं काम आमच्या गावात त्यांनी केलेलं आहे. पाण्याच्या संदर्भात असेल किंवा गावाच्या विकासाबाबतीत जे असतील सारखे म्हणजे गावातून एकदम लहान मुलांपासून पार वृद्ध माणसांपर्यंत सर्वांपर्यंत त्यांची ओळख आहे, चांगला संवाद साधतात, म्हणजे व्यक्तिमत्व चांगले त्यांचं. या बाबतीत आम्हाला असं वाटतं की त्यांचाच जिल्हा परिषदमध्ये हे असावं शहर. पद नसताना देखील तुमच्या गावाला अमित चव्हाण यांनी पाणी दिलं, काय वाटतं तुम्हाला, पद आल्यानंतर अमित चव्हाण काय करतील? ते पद आल्यानंतर आमचं गाव जास्तीत जास्त सुधरवतील असं मला वाटतंय आणि वरनं त्यांचं पूर्ण आपल्या भागातील गावही सुधारतील ते आल्यावरती. अजूनही तुम्हाला प्रश्न विचारतो. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, राजकारण जवळून पाहिलंय, काय वाटतंय तुम्हाला, सर्व संप्रेरक विचार केला या जिल्हा परिषद गटाचा, किचकट जिल्हा परिषद, आणि तुम्ही शेवटचं आहे, हे गाव हे सर्कलवाडी हे गटातलं शेवटचं गाव आहे, कायम पाण्याभोवती राजकारण हे फिरतं, परंतु येणारा जिल्हा परिषद सदस्य तुम्ही म्हणल्याप्रमाणे अमित चव्हाण जर असतील तर हे कसं काय थांबवता येईल, असं त्यांच्या भोवती पेच आहे, काय सांगाल थोडक्यात? नाही, अमित चव्हाण असले तर कामाचे नवीन उमेदवार, फ्रेश उमेदवारी आहे, म्हणजे उमेदवारी गटातली. महत्वाचा विषय म्हणजे जुने आता होऊन गेले बरेचसे लोक, काम होत नाही त्या प्रमाणात आपण म्हणतो असे. तर अमित चव्हाण नवीन वरची जरा मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांचं काम आपल्या गावाचा विकास होईल, त्यामुळं म्हणून हा विषय महत्वाचा आहे. पाण्याचा प्रश्न कुठलाही काम ते तडाने करू शकतील असा विषय भविष्यातला. बाबा काय सांगाल तुम्ही, कित्येक पावसाळे तुम्ही खाल्लेत, राजकारण जवळून पाहिलंय, ज्येष्ठ आहे, सर्कलवाडी गावामध्ये मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का, काय वाटतंय?
पण आता इथून पुढे विकास करणारा माणूस चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. कोण वाटते तुम्हाला जिल्हा परिषद सदस्यात उमेदवार कोण असावा? तरुण असावा, वयस्कर असावा, काय वाटतंय? असावा, पण एक अमित चव्हाण असावा. अमित चव्हाण काय केलं? अमित चव्हाणांनी काम सगळेच तुमचे गावकरी म्हणतात अमित चव्हाण अमित चव्हाण. काय असं अमित चव्हाणांनी तुमच्या गावासाठी केलं? काम केले भाजपमध्ये आल्यापासून. पंचायत पहिले आले, इथनं कामं केली आमच्यात. इथनं पाईपलाईन वरती नेली. रामराज्य काय म्हणले, रामाय देवळात इथं पाण्याची आशा करून पाणी मिळत नाहीत मला. रामराजे थेट म्हणले. हो, ते सगळ्यांनीच ऐकले. मग अमित चव्हाणांनी तुम्हाला डायरेक्ट तिथं पाईपलाईन करून नेऊन रणजित लिंबाळकरांना ते जोर बांधून पाईपलाईन तालुक्यात नेली, इथनच कडन नेली रणजित दादांनी. आणि मग त्यासाठी पाठपुरावा अमित चव्हाणांनी केला असं. त्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण पाहिजे. अमित चव्हाण पाहिजे. बाबा नमस्कार, काय सांगाल तुम्ही? सर्कल वाडी गावचं तुम्ही ग्रामस्थ आहे. मोठ्या प्रमाणात या उत्तर कोरेगाव तालुक्यात अराजकता आहे. पाणी कायम पेटताना निवडणुका आले की दिसून येतं. वेगवेगळ्या अनाभाका देतात पुढारी, आश्वासनं देतात. परंतु काय वाटतं जिल्हा परिषद गटात कोण दिलं होतं? 72 सालाचं आश्वासन दिलं होतं शरद पवारांनी, पण ते सक्सेसफुल नाही करता आले त्यांना. 72 साला दुष्काळच होता आणि त्या दुष्काळात त्यांनी सांगितलं पुढल्या वर्षी बटाण दाबायचो, पण नाही दाबता आलं त्यांना. आपलं नाव नाव ठेवायचे कुणाला, पण त्यांनी तसं आश्वासन दिलं ते काही नाही करता आलं त्यांना. या जिल्हा परिषद आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या, कोण वाटते तुम्हाला सदस्य कोण असावं जिल्हा परिषदेचा? तरुण आणि चांगल्या व्यवस्थित माणसं असली की नाही म्हणजे काही वाटत नाही आम्हाला. आणि काय जनतेसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. अक्षी वैयक्तिक काही सगळी करते तिचं, पण जनतेसाठी कुठलं तरी काम झालं पाहिजे आणि जनतेची सेवा अक्षी विनम्र झाली पाहिजे. बरोबर आहे. काय समस्या काय सर्कलवाडीची प्रमुख समस्या काय वाटते? महत्वाची पाण्याचीच आहे की आता सध्या तरी. आता जरी असलं वाणी तरी ते कायमस्वरूपी नाहीच आहे. त्यांनी सांगितलं की अमित चव्हाणांसारखा उमदा कार्यकर्ता आणि नौका कार्यकर्ता या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करावं असं यांना वाटतंय ग्रामस्थांना. तुम्हाला काय वाटतंय ज्येष्ठ नागरिक म्हणून? नवीन माणूस यावेळेला आम्ही त्याचं स्वागतच करू, कोणी बी येऊ द्या. पण चांगला तरफदार असला ना माणूस म्हणजे काहीतरी करू शकतो तो. अमित चव्हाणांकडे बघितलं वाटतंय का तुम्हाला? यांनी सांगितलं की अमित चव्हाण हे तडफदार आहेत, युवक आहेत आणि त्यांनी विविध कामं ह्या गावची ही केलेत. त्यांची काय कामं आम्ही बघली. आमच्या ग्रामपंचायतीला एक दोनदा भेट दिली त्यांनी पाठीमाग, पण त्यांनी आश्वासन दिली ती पोरी बी केली त्यांनी. कागद आमच्या तलावात टाकला त्यांनी, नाही म्हणतो अशी कामं केली की त्यांनी. आता इतकं थोडं त्यांचं आपण काय सांगू शकणार? म्हणजे त्यांनी जी आश्वासनं दिली ती आतापर्यंत पूर्ण केलीत पदावर असताना देखील. नाही केली. आपल्या बरोबर आज आपण होतो जिल्हा परिषद या पिंपोडी जिल्हा परिषद गटातील शेवटच्या गावामध्ये म्हणजे सर्कलवाडीमध्ये, आणि कशा पद्धतीने जाणून घेतलं की इथला जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि कोण असावा हे थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांनी एकमुखानं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये अमित चव्हाणांसारखं नेतृत्व यावं आणि त्यांनी या जिल्हा परिषद गटाचा विकास करावा. तसं पाहिलं तर गेले जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्याच गावात आपली विविध विकास कामं केली, परंतु या पूर्ण गटाचा विकास केला नाही. आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा या सर्कलवाडीमध्ये अमित चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसून येत आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, सर्कलवाडी.